तसं जर वैकुंठामध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये तपाचा बॅलन्स असायला पाहिजे। तप असेल तर देवाजवळ पद निर्माण होतं आणि जर तप नसेल तर पद निर्माण होत नाही। वैकुंठा जावया तपाचे सायच तप। हे जे तप आहे ते तप शास्त्रामध्ये कायिक वाचिक आणि मानसिक अशा स्वरूपात सांगितलेलं आहे। त्या 3 प्रकारच्या तपांमध्ये भगवंत या ठिकाणी शारीरिक तपाचं वर्णन करतात। शारीरिक तप म्हणण्याचा अर्थ की शरीराच्या प्राधान्याने केलं जात असलेलं हे तप, ज्यामध्ये शरीर प्राधान्य आणि शरीराच्या प्राधान्याने केलं जात असल्या कारणाने याला शारीरिक तप म्हटलं जातं। भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्या शरीर मन बुद्धी इत्यादिकांची आटवणी करणे, यांना आटवणं, त्यांना कार्यरत ठेवणं, ते तपाचं लक्षण आहे। मी नेहमी विनोदाने सांगत असतो की शेताच्या वाटेने चालणं सुद्धा चालणं आणि पंढरीच्या वाटेने सुद्धा चालणं दोन्हीकडे चालणं सारखं, म्हणजे चालणं सारखा याचा अर्थ चालण्याची क्रिया दोन्हीकडे सारखी, पण शेताच्या वाट्यावर चालत असताना ते तप नाही घडत। तो आहे व्यवहार, तो आहे प्रपंच। म्हणजे चालण्याची क्रिया जर तुम्ही प्रपंचासाठी शेतासाठी करत असाल तर तो व्यवहार आहे, पण तेच चालणं जर पंढरीच्या वाटेवरती केलं तर त्यावेळेला ते तप आहे। कार्य जरी सारखं दिसत असलं, कर्म जरी सारखं दिसत असलं, तरी त्या कर्माच्या मागचा असलेला जो हेतू आहे तो हेतू त्या फलाची निर्मिती करीत असतो। हेतूवरती फल अवलंबून असतं, कर्मावरती नाही। कर्म दिसायला जरी सारखं असलं तरी फल मात्र वेगवेगळं। उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने आपल्याजवळ रिव्हॉल्वर वागवली, बंदूक वागवली आणि समोरच्या माणसावरती ती गोळी धाडली, तर ती रिव्हॉल्वर मधून त्या बंदुकीमधून गोळी धाडल्यानंतर समोरचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती हा मृतप्राय झाल्यानंतर इंडियन पिनल कोडच्या नुसार विधीनुसार त्याला शिक्षा दिली जाते, कारण त्याने खून केला मार। पण तीच बंदूक जर त्याने आपल्या हातामध्ये घेतली आणि ती बंदूक हातामध्ये घेऊन जर त्याने सीमेवरती जाऊन शत्रूला जर मारलं, मारण्याची क्रिया दोन्हीकडे सारखी आहे। आता शेजारच्या देशाशी आपण युद्ध केलं की मारणं दोन्हीकडे सारखं आहे, मारण्याची क्रिया सारखी आहे, परंतु एका ठिकाणी मारल्यानंतर त्यातला शिक्षा आहे मारा। सामान्य ठिकाणी गावामध्ये एकाला जर तुम्ही मारलं तर ते शिक्षा म्हणून गणली जाते, तो गुन्हा ठरला जातो, त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं। आणि तीच मारण्याची क्रिया जर तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी केली, शत्रूंवरती आक्रमण म्हणून केलं, तर तो क्षात्र धर्म धरला जातो, तो स्वधर्माचं परिपालन ठरलं जातं। शास्त्र सुद्धा त्याला शिक्षा देत नाही, शास्त्र उलट त्याला स्वर्गाची प्राप्ती करून देत असते। स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह। ते स्वधर्माचं परिपालन आणि त्या स्वधर्माच्या परिपालनामध्ये स्वर्ग लोकाधिकांची प्राप्ती। म्हणून सांगण्याचं तात्पर्य की क्रिया ही दोन्हीकडे सारखी दिसत असली तर त्या क्रियेचा मागचा असलेला, कर्माच्या मागचा असलेला जो हेतू आहे तो हेतू फलाची निर्मिती करीत असतो। त्यानुसार जर तुम्ही सीमेवरती एखाद्या शत्रूला जर त्या ठिकाणी मारलं तर ते आपलं शौर्य धरलं जातं, हा त्यामागचा हेतू आहे। तद्वत महाराज भगवंताच्या प्राप्तीसाठी केली जाणारी जी क्रिया, मग ती क्रिया चालण्याची का असेना, ती चालण्याची क्रिया वारी या साधनाच्या अंतर्गत येत असल्या कारणाने त्याला शारीरिक तपाचं संज्ञा या ठिकाणी भगवंतांनी दिली। ते शारीरिक तप आहे आणि या शारीरिक तपातून अंतःकरणाची शुद्धी होत असल्या कारणाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये
जर आचारसंहिता सांगायची ठरली तर त्या आचारसंहितेमध्ये जर पहिला जर कोणता नियम असेल तर तो नियम आहे पंढरपूरची वारी करणे. पहिला नियम काय आहे? पंढरपूरची वारी करणे. नवे दुसऱ्या शब्दात जर सांगायचं ठरलं तर वारकरी संप्रदायाची मुख्य उपासना जर कोणती असेल तर ती आहे पंढरपूरची वारी करणे. कारण संप्रदायाचं नाव काय आहे? वारी. म्हणून वारी करणं हा संप्रदायाचा प्राण आहे. आणि प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर जिवंत असतं. प्राण निघून गेल्यानंतर मग त्याची रवानगी होते दक्षिण दिशेला. जे प्राण जोपर्यंत चलन वलनात्मक आहे त्या तोपर्यंत जिवंत आहे. आणि प्राण निघून गेल्यानंतर त्याचं जसं शवामध्ये रूपांतर होत असतं तद्वत आपल्या वारकरी संप्रदायाचा जर मुख्य प्राण जर असेल, मुख्य उपासना जर कोणती असेल तर ती आहे वारीची. आणि या वारीच्या उपासनेमध्ये सगळ्यांनी प्रवृत्त व्हावं यासाठी साधू संतांनी आपल्याला ह्या वारीची आचारसंहिता प्रतिपादन करीत असताना वर्णन करून सांगितलं. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पाहे पाहे रे, पाहे पाहे रे पंढरी नंतर म्हटलेला आहे. पण पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे? होय होय वारकरी. म्हणजे पहिल्यांदा वारकरी हो, नंतर पंढरपूर. मग असं गेल्यानंतर पंढरपूर दिसणार नाही का हो? वारी न करता जर पंढरपूरला गेले तुम्ही तर पंढरपूर दिसणार नाही का? दिसतं. पण जे दिसायला पाहिजे ते नाही दिसत. असं गेल्यानंतर पंढरपूर दिसतं. दिसल्यानंतर काय दिसतं? तिथली घाण दिसते, तिथले खोदलेले रस्ते दिसतात, चंद्रभागेचं मलिन असलेलं पाणी दिसतं. जे दिसायला पाहिजे ते दिसतं का? मग जे दिसायला पाहिजे ते दिसायला पाहिजे ते जर दिसायचं असेल तर त्यासाठी साधना करावी लागते. साधनेशिवाय परमात्म्याचं तुम्हाला अवलोकन करता येत नाही, त्याचं दर्शन घेता येत नाही. मग ती साधना कोणती आहे? होय होय वारकरी. वारकरी होऊन पंढरपूर पाहण्यामध्ये जे सामर्थ्य आहे, जी योग्यता आहे ती अन्य दृष्टिकोनातून नाही. काल मी हा तो विषय प्रतिपादन केला की प्रमाता आणि प्रमाण या उभयतांची विशुद्धता जोपर्यंत संपादित केली जात नाही तोपर्यंत प्रमेयाचं निर्दिष्ट स्वरूपाचं ज्ञान होत नाही. मग प्रमाणाची आणि प्रमात्याची जर निर्दिष्टता संपादित करायची असेल तर त्याच्यासाठी साधना जी केली जाते ती साधना आहे वारी. त्या वारीच्या साधनेच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणाची शुद्धता होते. जसं मलिन झालेलं वस्त्र जर शुद्ध करायचं असेल तर पाणी, साबण वगैरे, त्याशिवाय त्या वस्त्राची शुद्धता होत नाही. गटारचं पाणी धुण्याला चालतं का सांगा बरं? नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. घेतलं पाणी, पण ते पाणी जे घेतलं ते गटारचं घेतलं. साबण भारी वापरलं, तो साबण उपयोग करू शकेल का? त्याची दुर्गंधता, त्याची अशुद्धता वस्त्राच्या ठिकाणची असलेली निवृत्त करू शकेल का? नाही. तर त्यासाठी जे जीवन लागतं, जे पाणी लागतं ते सुद्धा निर्मळ असावं लागतं. त्याप्रमाणे वस्त्राच्या शुद्धतेसाठी जसं पाण्याची निर्मलता, विशुद्धता ही आवश्यकता आहे, त्याप्रमाणे भगवंताच्या दर्शनासाठी अंतःकरणाची निर्मलता, विशुद्धता, अंतर्मुखता ही आवश्यक आहे. आणि ती अंतर्मुखता जी आहे, ती जी विशुद्धता जी आहे ती आपल्या जर संपादन करायची असेल तर त्यासाठी साधना केल्याशिवाय पर्याय नाही. मग ती साधना कोणती? तर ती साधना आहे वारीची साधना. आणि ती साधना सगळ्यांनी त्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं म्हणून साधू संतांनी महाराज त्या साधनेचा आपण स्वतः अनुष्ठान केलं
तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. स्वतः ज्ञानोबारायांनी महाराज आपल्या खांद्यावरती पताका घेतली आणि आळंदीवरून पंढरपूरच्या वाटेला निघाले. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे सुने गेले. महाराज जे ज्ञानोबाराय परमात्म स्वरूपाशी एक रूपतेला प्राप्त झालेले आहेत. भगवंताच्या शब्दामध्ये जर सांगायचं ठरलं तर ज्ञानीत वात्मैव विमिमतम, ज्ञानी हा माझा आत्मा, जो परमात्मा सगळ्यांचा आत्मा आहे. त्या परमात्म्याचा आत्मा जर कोण असेल तर ज्ञानोबाराय. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, असे ज्ञानोबाराय अशेष विशेष विवर्जित अत्यंत निर्विशेष असलेल्या सत्सामान्य असलेल्या दृंगमात्र असलेल्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर त्यांना जर विचारलं की या स्वरूप स्थितीला प्राप्त झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय आवड आहे, तर त्या आवडीची अभिव्यक्ती करीत असताना ज्ञानोबाराय वर्णन करतात माझी जीवीची आवड. याचा अर्थ असा की तत्वज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी भक्तीच्या माध्यमातून तो आनंद उपभोगायचा असेल तर तो आनंद उपभोगण्याचं साधन जर कोणतं असेल तर ती आहे वारी. म्हणून वारी साधनही आहे आणि वारी साध्यही आहे. ज्ञानोबारायांनी स्वतः महाराज आपल्या खांद्यावरती पताका घेऊन तुम्हा आम्हाला हा आपल्या आचरणाच्या माध्यमातून हा आदर्श स्वरूपाचा वस्तुपाठ दिला की तुम्ही सुद्धा तुमच्या खांद्यावरती घ्या, काय घ्या, पताका घ्या आणि आळंदीच्या पंढरपूरच्या वाटेवरती चाला. हा नियम असा आहे यद्यदातर्ती श्रेष्ठ तत्तद्देये तरोजनः सत् यत् प्रमाणं कुरुते लोकस तदनु वर्तते. एक वडील जे करती तया नाव धर्म ठेविती एर आचरती सामान्य सत. मोठ्या माणसांचं आचरण, मोठ्या माणसांचं बोलणं हा सामान्य लोकांसाठी नियम आणि विधी ठरत असतो. म्हणून संतांच्या आचरणामध्ये विधी असतो, संतांच्या जीवनामध्ये नीती राहते. ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर जयाच्या लिले माझी नीतीची आली दिसली. तुकोबाराय वर्णन करतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू केले नोहे. आम्ही विधीचे जनिते वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. असं असल्या कारणाने संत महापुरुषांनी या वारीचं अनुष्ठान केलं. काय गरज होती, पण त्यांना हे माहित होतं आपण जर वारीची साधना केली नाही तर पुढचे कोणीच करणार नाही. पुढचं कोणीच करणार नाही आणि पुढच्यांनी या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं. सगळ्यांनी वारीची साधना करावी. म्हणून महाराज स्वरूप स्थितीला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा साधू संतांनी ही वारीची साधना केली. आपल्या घरातलं उदाहरण आळंदीमध्ये साधकाश्रम आहे. त्या साधकाश्रमामध्ये ब्रह्मलीन तात्या महाराज साखरे हे भगवंताचा नाम जप करीत होते आणि त्या समाधीला फेरी मारली. भगवंताचं नाम जप चालू आहे, फेरी मारताय. काही लोकांनी विचारलं का गाव आता तुम्ही परमात्म्याच्या जवळजवळ स्वरूप स्थितीपर्यंत पोहोचलेले आहेत, आता तुम्हाला नाम जप करण्याची काय गरज आहे. ते म्हणू लागले तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला करावं लागतं. तुम्ही नामजप सोडून दिला ना तर महाराज सामान्य आपल्या जे श्रेष्ठ पुरुष असतात, जे संत महापुरुष असतात, ते संत महापुरुष साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या साधनेमध्ये त्यांची जी अव्याहतता असते, त्यांचं जे सातत्य असतं, त्यांचं जे निरंतरता असते, ती निरंतरता, ती सातत्यता साधकांना मार्गदर्शन म्हणून आहे. का सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवन्ति. सिद्ध पुरुषाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधना असते. म्हणून साधू संतांनी ही वारीची साधना आपल्याला सांगितली की तुम्ही सुद्धा ही वारीची साधना करा. साधू संत वारीच्या साधनेमध्ये प्रवृत्त होतात. त्याचं कारण आहे आपल्या जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी.
आणि तुम्ही आपण त्या साधनेमध्ये प्रवृत्त होतात का? अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी. हा फरक. साधन एकच आहे पण फल भिन्न भिन्न. हे आनंदासाठी आणि आपण आपल्या शुद्धतेसाठी करतो. ती शुद्धता संपादित करणं हे आपलं कर्तव्य. जसं तहाण्याच्या निवृत्तीसाठी आपल्याला जे पाणी आहे, जे जल आहे ते निरोप पाठवतं का? आता हे आम्हाला वाटेने पाणी पाहतं, सोबत पाण्याची सेवा करतात आमचे लोक. प्रतिवर्षाची सेवा राहते. गाडीही त्यांची, पाणीही त्यांचं, फक्त पिणारे आम्ही. तहान लागल्यानंतर ते पाणी निरोप पाठवतं का? का हो तुम्ही 4 तास झालीत काही पाणी पिलेलं नाही, या कृपया आमचं सेवन कर. पण क्षुधाच्या निवृत्तीसाठी, तहानेच्या निवृत्तीसाठी जसं पाणी पिणं गरजेचं आहे, तसं आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी आणि भगवत साक्षात्कारासाठी साधनेची असलेली जी सातत्यता आहे त्याचं परिपालन करणं आपली कर्तव्य. म्हणून वारी करणं आपलं काय आहे? कर्तव्य. वारी करणं काय आहे? कर्तव्य. आणि ही कर्तव्याची निष्ठा प्रतिपादन करण्यासाठी, सांगण्यासाठी साधू संतांनी आपल्याला पहिला उपदेश केला आचार धर्मामध्ये. होय होय वारकरी. काय हो? वारकरी हो. आणि वारकरी होऊन मग जर तू ते भगवंताचं नाम चिंतन करीत, शारीरिक तपाचं आचरण करीत करीत जर पंढरपूरला गेला तर तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. सावळा विठोबा जर दर्शन करायचं असेल आणि त्याला जर डोळ्यामध्ये बसवायचं असेल तर त्या डोळ्याच्या ठिकाणी सावळा विठोबाला पाहण्याची योग्यता जर निर्माण करायची असेल तर होय होय वारकरी. आणि तसं जर नाही केलं तर फक्त मूर्ती दिसते, देव दिसत. काय दिसतं आपल्याला? देव दिसतो काय मूर्ती दिसते? सांगा बरं. मूर्ती दिसते. मग देव दर्शनाची जर योग्यता यायची असेल तर काय करावं लागेल? साधना. ही ज्या मूर्तीचं आपण दर्शन घेतो महाराज पंढरपूरला गेल्यानंतर, त्याच मूर्तीच्या ठिकाणी साधू संतांना सगुण आणि निर्गुण स्वरूपाचा उभय साक्षात्कार झाला. मूर्ती बदललेली नाही. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवर. विटेवरती उभे असलेलं भगवंताचं जे सावळं सगुण स्वरूपाचं जे स्वरूप आहे महाराज, त्याच मूर्तीच्या ठिकाणी ज्ञानोबारायांना निर्गुण आणि सगुणाचा साक्षात्कार झाला. बाप रुक्मा देवीवरी सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण. विटेवरी उभा आनंदाचा कंद, तुका नाके चंदे नाम घोष. त्याच मूर्तीच्या ठिकाणी हा उभय साक्षात्कार साधू संतांना दृष्टीस पडला का? त्या डोळ्याच्या ठिकाणी ती योग्यता आहे, ती पाहण्याची योग्यता त्यांच्या ठिकाणी आहे, ती पाहण्याची कला त्यांच्या ठिकाणी आहे. आपण पाहत असताना सामान्य चर्मचक्षुतून पाहत असतो. देवाला पाहत असताना 3 प्रकारचे चक्षु आहे. एक आहे चर्मचक्षु, एक आहे भावना चक्षु आणि एक आहे ज्ञान चक्षु. तुम्ही आम्ही पाहत असताना चर्मचक्षुतून पाहतो, म्हणून आपल्याला काय दिसते? फक्त मूर्ती दिसते. आणि मूर्ती दिसल्यानंतर तेवढं दर्शन झालं की दुसरा तिथून पलटले, वाड्यावर आले की दुसरा हात असतो बॅगेवरती. चला आता दर्शन झाले ना. मूर्ती पाहिल्याचा परिणाम आहे. देवाचं दर्शन जर झालं ना महाराज, माणूस पंढरपूरहून परत येतो. तुका पंढरीसी गेला, त्याला पाहलं महाराज. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. म्हणून हे जे पाहणं आहे ते पाहणं कसं असतं तर ज्ञानोबाराय वर्णन करतात. पाहता पाहणे तोहारे श्री हरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुया. त्रिपुटीच्या विवर्जित होऊन महाराज हे जे दृंगमात्र स्वरूपाचं पाहणं असतं ते पाहणं साधू संतांचं असतं. आपण पाहत असताना त्रिपुटीतून पाहतो, दृश्य दर्शन द्रष्टाच्या त्रिपुटीतून पाहतो आणि ती त्रिपुटी सत्य मानून पाहतो.
म्हणून जे मूळ दर्शन व्हायचं आहे ते दर्शन होऊ शकत. भावना चक्षुतून ज्या वेळेला आपण देवाला पाहतो त्यावेळेला अंतःकरणाच्या ठिकाणी अष्टसात्विक भावांची निर्मिती होते आणि अष्टसात्विक भावांची निर्मिती झाल्यानंतर त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला दिसतं. कसं दिसतं? सुंदरते ध्यान, पुढे विटेवरी करकटावरी येऊनिया, किंवा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकलिया, हे पाहणं भावना चक्षुतून. आणि ज्ञान चक्षुतून ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला आत्मचैतन्याच्या स्वरूपाने पाहिलं जातं. आणि ही भावना चक्षुतून पाहण्याची योग्यता, ज्ञान चक्षुतून पाहण्याची योग्यता जर आपल्याला संपादित करायची असेल तर त्यासाठी साधना करावी लागेल. आणि ती साधना आहे होय होय. ही वारीची साधना आहे. आणि ही वारीची साधना ज्या तपाच्या माध्यमातून केली जाते ते तप आहे शारीरिक तप. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात, तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया उडी गगन. तया प्रिय देवतालया, आपल्या प्रिय देवतेची, आपल्या उपास्य देवतेचं दर्शन करण्यासाठी आपल्या शरीर, आपल्या गृह दार इत्यादिकांचा त्याग करून त्या प्रिय देवतालयाच्या देवतेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणं ही साधना आहे. आणि ती साधना करीत जात असल्या कारणाने, ती यात्रा करण्यामध्ये त्याची प्रवृत्ती असल्या कारणाने, शरीराच्या माध्यमातून ती यात्रा होत असल्या कारणाने हे कोणतं तप आहे? शारीरिक. आणि या शारीरिक तपाच्या अनुष्ठानामध्ये आपण सर्व प्रवृत्त झालेले आहात. आपला पंढरपूरचा प्रवास भगवंताच्या आणि साधू संतांच्या कृपेने हा सुखाचा होईलच, यात तीळ मात्र शंका नाही. कारण आपण निघालोय देवाच्या दर्शनासाठी. म्हणून वाटेवरती आपल्या सर्वांचं रक्षण करणारा परमात्मा सोबत आहे. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणारविंदी, साधू संतांच्या चरणारविंदी समर्पित करून आपण इथं थांबूया. कारण पुढे बहुत चालणे आहे. पुढे बहुत चालले आहे. म्हणून वारीवरचं प्रवचन कसं राहतं महाराज? थोडक्यात राहतं, थोडक्यामध्ये सांगून बूस्टर डोस देऊन पुढं चालायचं असतं. असं झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती आपण या ठिकाणी समर्पित करूया आणि इथं थांबूया. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. सद्गुरु दिगंबर महाराज की जय.